प्रभाग क्रमांक 22 येथे मंजुनाथ नगरमध्ये होम टू होम आम्ही आमच्या कॅनव्हसिंग करत असताना भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार मी स्वतः असेल, माझे सहकारी नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड असतील, त्यांच्या सौभाग्यवती अंबिकाताई गायकवाड असतील, माझे युवा सहकारी शिवराज गायकवाड यांच्या सौभाग्यवती चैत्रालीताई गायकवाड, त्याच पद्धतीनं दत्तात्रय नडगिरी असे चारही उमेदवार भारतीय जनता पार्टीचे आम्ही घरोघरी जेव्हा मतदानासाठी आवाहन करीत आहोत तर मतदारांचा भरभरून प्रेम आणि आशीर्वाद आम्हाला मिळत आहे। ते सातत्याने सांगत आहेत की 2017 ते 2022 या कालखंडामध्ये तुम्ही ज्यावेळेस या ठिकाणी सदस्य म्हणून काम केलात त्यावेळेस अनेक विकासाची कामं तुम्ही या ठिकाणी केलेली आहेत। 2022 ते आज 2026 लागलेला आहे। 4 वर्षाच्या कालखंडामध्ये प्रशासक म्हणून महापालिकेचे आयुक्त या ठिकाणी महानगरपालिकेचा गाडा हाकत होते। त्या काळात देखील महायुती सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, महायुतीचे नेतेगण असतील, महायुती सरकारच्या माध्यमातून जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गोरेभाऊ असतील, शहरातले दमदार तरुण आमदार देवेंद्रदादा कोटे असतील, शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख साहेब असतील, दक्षिणचे आमदार सुभाषबापू देशमुख असतील, अक्कलकोटचे आमदार पाणीदार आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी असतील, या चारही आमदारांचं सोलापूर शहराच्या विकासासाठी जो योगदान आहे त्या योगदानाचं निश्चित असं मतदानाच्या माध्यमातून प्रतिसाद दिसून येत आहे। आणि माझ्या प्रभाग 22 मध्ये जो आम्ही मागील कामकाज केलेला आहे, जो उर्वरित अनुशेष भाग आहे, उर्वरित विकास जो राहिलेला आहे तो भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या माध्यमातून हा विकास होणार आहे, हा विश्वास आम्ही मतदारांना देत आहोत। आणि मतदार देखील आम्हाला भरभरून आशीर्वाद देत आहेत, भरभरून पाठबळ देत आहे। मला खात्री आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तमाम सोलापूर शहरवासी असतील, माझे प्रभाग क्रमांक 22 मधील मायबाप जनता असेल त्यांना आवर्जून विनंती करतो आणि आवाहन करतो, येत्या 15 तारखेला गुरुवारी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत मतदानाचा दिवस आहे। आम्हा चौघाही भारतीय जनता पार्टीचे कमळ या चिन्हावर आपण आपलं पवित्र असं मतदान देऊन आम्हाला पुन्हा एकदा काम करण्याची संधी द्यावा असं आवाहन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।